तर का म्हणता पोट्टे हो. सकाळी आपल्या चंद्रभाऊले पाहून आपल्या आईले रांगोळ काढण्यात मदत करून आंघोळ केली आणि मंदिराकडे आलो तर रक्तदान शिबिर चालू होते. आपल्या पोट्टेचा तर विषयच नाही, ते आपल्याला कोणत्याही कार्यक्रमात पुढंच दिसते. आपल्या श्रीकांत भाऊचं वजन करून आपण काहाले मागं राहतो. आपण पण चढलो काट्यावर न श्रीकांत भाईच्या गाडीवर बसून वावराकडे निघालो. वावराकडे येऊन श्रीकांत भाऊची झोपडी पाहून विहिरीकडे आलो न मोटार लावून श्रीकांत भाईचं पाणी वेस्ट न होणारा जुगाड पाहिला न बोर्डाला तिकीट टाकून श्रीकांत भाईच्या पॅशनले काढलं अन निंबात येऊन श्रीकांत भाऊची वाट पाहत थांबलो. श्रीकांत भाऊ तिकडून बैलापासून आला ना आम्ही पॅशनची हेवी ड्रायव्हिंग करत घराकडे निघलो. आपल्या चौकात आलो तर आपले पोट्टे आणि भाऊजी कामावरच भिडून होते. आपल्या जावयाले ना भाऊजी लवकर लवकर कलर मारा म्हणत आपल्या पुतण्याला घेतलं न मी दुकानाकडे निघालो. दुकानात आलो न एक घोडा न 2 राण्या घेऊन आपल्या चौकात आलो ना आपल्या कपात पेंट घेऊन पोल रंगवणं चालू केले. एक एक करत पूर्ण पोल रंगवून घेतले न पोट्ट्याले टाटा करून आपल्या डमडमले 120 च्या स्पीड न बघवत वावराकडे आलो तर आपल्या तणाचा भारा कापूनच होता. तणाच्या भाऱ्याला आपल्या डमडमवर लोड करून गावाकडे प्रस्थान केला. कोट्याकडे येऊन तणाचा भारा बंडीवर टाकला आणि घरी येऊन आपल्या डमडमले पार्किंगले लावून चौकात आलो तर आपलं पेंटिंगचं काम झालंच होतं.